भाचा मामीकडे आला होता आणि तो जेव्हा आला तेव्हा त्याच्या मामीला म्हणाला, मामी, तुम्ही माझा पोपट बघितला का? मी तुम्हाला माझा पोपट दाखवतो. भाच्याचं बोलणं ऐकून मामी म्हणाली, तू हे काय बोलत आहे? विनोद त्याच्या मामीकडे जायचा आणि त्याच्या मामीला म्हणायचा, मामी, तुम्हाला माझा पोपट दाखवू का? मामीला भाचा असं बोलतो हे समजलं होतं. विनोदचं घर त्याच्या मामीच्या घराजवळ होतं. एक दिवस विनोद अचानक त्याच्या मामीकडे गेला आणि मामीला म्हणाला, मामी, तुम्हाला माझा पोपट दाखवू का? मामी म्हणाली, हो, दाखव ना. विनोद म्हणाला, तुम्ही मामाला सांगणार नाही आणि माझ्या घरी पण सांगणार नाही. मामीने ओळखलं होतं की विनोद तिच्यासोबत विचित्र बोलतो. मामी म्हणाली, मला नाही बघायचं काही. दुसऱ्या दिवशी जेव्हा विनोदची मामी घरामध्ये कपडे बदलत होती तेव्हा विनोद घरामध्ये आला. तो जेव्हा आला तेव्हा मामीचे कपडे बदलणं झाले होते. विनोद येताना मामीने बघितलं. तो आला आणि मामीला म्हणाला, मामी, तुम्हाला बघून माझा पोपट उड्या मारत होता. मी तुम्हाला खिडकीतून बघितलं. मामीला वाटलं की ती जेव्हा कपडे बदलत होती तेव्हा विनोद तिला खिडकीतून बघत होता. मामी त्याला रागाने बोलली. विनोद नाराज होऊन परत गेला. सकाळी सकाळी मामी जेव्हा तिच्या गच्चीवर गेली होती तेव्हा तिची नजर विनोदवर पडली. विनोद घरामागे बसून काहीतरी करत होता. मामीने त्याला आल्यावर विचारले. विनोद विनोद म्हणाला, माझ्या पोपटाला शांत करत होतो. मामी म्हणाली, विनोद, तू कसला घाणेरडा आहे रे? विनोद म्हणाला, काय केलं मी मामी? तुम्ही माझ्या पोपटाला तुमच्या पिंजऱ्यात घ्या ना. तो नेहमी तुमचा राहील. तुम्हीच त्याची काळजी घ्या. मामी आता विनोदवर चिडली होती. ती म्हणाली, तू माझ्यासोबत असं घाणेरडं बोलतो. मी तुझ्या मामाला सांगते आणि तुझ्या घरी पण. विनोद घाबरला आणि म्हणाला, मामी, कोणाला सांगू नका. मला बोलेन सर्वजण. मी माझ्या पोपटाला सोडून देतो बाहेर कुठेतरी. मामी म्हणाली, बाहेर सोडून देतो म्हणजे? विनोदने त्याच्या मामीला सांगितले, मामी, मी एक पोपट आणला. तो घरामागे लपून ठेवला आहे मी. विनोद बाहेर गेला आणि त्याने पोपट आणून दाखवला. मामीला वाटलं होतं की तो काहीतरी विचित्र बोलत आहे, पण विनोदकडे खरा पोपट होता. त्याचे घरचे त्याला पोपट पाळू देत नव्हते, त्यामुळे त्याने पोपट लपून ठेवला होता. मामीच्या घरात एक पोपटाचा पिंजरा होता, त्यामुळे तो मामीला म्हणायचा, या पिंजऱ्यात घ्या पोपटाला. मामीने विनोदच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.